आपल्याला एका काकाची थोडीशी मुलाखत घेतली मी. त्यांनी मला सांगितलं की जे पहिलं तिथं म्हणजे हायवे नव्हता त्यावेळेला कोल्हापूर सोलापूर जाणाऱ्या गाड्या ते ड्रायव्हर लोक अजूनही गाडी खाली उतरून चहा पिण्यासाठी येतात. हो 100% आजही तुम्ही जर विचार आजही तुम्ही माझा कस्टमर सांगतो मला, आम्ही सांगलीहून आलो, आम्ही कोल्हापूरहून आलो, आम्ही धाराशिवून आलो, आम्ही उमरगेहून आलो. आजही मला कस्टमर सांगोला तालुक्यात असू द्या, मंगळ तालुक्यात असू द्या, मोहोळ तालुक्यात असू द्या, संपूर्ण पंढरपूर तालुक्यात कस्टमर असू द्या. काही कस्टमर तर आवर्जून माझ्यासाठी त्या रोडनं जायचं मोहोळ पंढरपूर जाण्याऐवजी तर इकडून बेगमपूर मार्गे बंगाळ पंढरपूर लोक जातात चहा पिण्यासाठी. खास आवरून चहा पिण्यासाठी माझ्यासाठी येतात. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण सलगर तुमच्या सर्वांचं नाळ मातीशी या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय. आज आपण आलोय बेगमपूर येथे. तुमची ओळख करून द्या आमच्या प्रेक्षकांना. नमस्कार, मी औदुंबर उर्फ पप्पू ताकमोगे. मी ताकमोगे चहा सेंटरचा मालक. बेगमपूर या ठिकाणी माझं हॉटेल व्यवसाय आहे. या व्यवसायाला तुम्ही कधी सुरुवात केली? मी या व्यवसायामध्ये मामाच्या हाताखाली काम करत होतो शाळा शिकत. 2004 पासून मामासोबत मामा मला शिकवत होते आणि मी मामा बरोबर काम करत होतो. शाळा शिकत व्यवसाय करत होतो. 2006 नंतर मामांनी मला आणि वडिलांना दोघांनाही व्यवसाय चालू करायला दिला आणि मी वडिलांसोबत 2 वर्ष केलं. 12 नंतर पूर्णपणे हा व्यवसाय 2008ला माझ्या पूर्णपणे ताब्यात घेतला. माझे लहान 2 भाऊ होते. 2 भावाबरोबर मी आणि वडिलांबरोबर हा व्यवसाय करत गेलो. आज तागायत अजून या व्यवसायामध्ये आम्ही आजपर्यंत आहे. सुरुवातीला तुम्ही ज्या टायमाला व्यवसाय सुरू केला त्या टायमाला तुमच्या मनात खच्चीकरण झालं नाही का बाबा हा व्यवसाय? आणि 2020च्या अगोदर चहाचं दुकान टाकणं म्हणजे क्षुल्लक गोष्ट होती त्यावेळेला. खच्चीकरण झालं नाही, उलट काय झालं की बाबा घरचा प्रपंचाचा भार होता आणि वडील थोडं ड्रिंक करत असल्यामुळं आई एकटी घरात असायची आणि बाबा 2 भाऊ होते. शिक्षणाबरोबर बाबा व्यवसाय करणं म्हणजे पोटाची त्यावेळेस अडचण असायची. त्यावेळेस 2 वेळचं जेवण मिळालं फार मोलाची गोष्ट असायची. त्याच्यामुळे आपण ज्यातून निदान आपलं पोट तर भरते, आपले 2 भावंड आहेत त्यांचं पोट भरते, वडील वगैरे आहेत, आई आहे, त्यांचं कुटुंब चालतंय. त्याच्यामुळं जरी लोकांचं मत खच्चीकरणाचं असलं तर आम्ही त्याला कधीच जुमानलो नाही. न त्याला त्या लोकांच्या विचाराला आम्ही तिलांजली देऊन आम्ही पुढे व्यवसाय चालू ठेवला. लोक काय म्हणते आपलं पोट कसं भरते यावर लक्ष दिलं आणि आम्ही व्यवसाय चालू ठेवला. आणि 2012 नंतर माझं 2011ला माझं ग्रॅज्युएशन झालं. 12 नंतर व्यवसायामध्ये वाढ निर्माण झाली. व्यवसाय हा आमचा पॉप्युलर झाला आणि आमच्या दुकानाची ख्याती झाली. आम्ही चहामध्ये ब्रँड झालो. आम्ही चहा अगोदर पूर्वीपासून आम्ही कधी बोर्ड दुकान लावलं नाही. 2020-22 नंतर दुकानात बोर्ड लावलं गेलं. त्याच्या अगोदर पूर्ण बिनबोर्डाचं दुकान म्हणलं तरी काय अडचण नाही. आम्ही चहाचं दुकान, चहा आमची क्वालिटी आम्ही मेंटेन ठेवली. 2012 नंतर आम्हाला हा प्रवास चालू झाला. आम्हाला आता आम्ही जर नको म्हणत तर आम्हाला कस्टमर आता आज येतो. असं इथपर्यंत आमचा प्रवास झाला. आता तुम्ही म्हणता की मी 2020 पर्यंत बोर्डही लावला नाही. हो. तर आता तुम्ही सध्या बघताय तर सोशल मीडियावर फक्त मार्केटिंग केल्यानंतरच गिऱ्हाईक येतं असं सगळ्यांचा समज आहे. तुम्ही कसं यायचं गिऱ्हाईक कुठून आणलं? त्याच्या विरुद्ध माझं मत होतं की आपण क्वालिटी जेव्हा आपलं नाव हा क्वालिटी जेव्हा नाव झालं पाहिजे म्हणून आम्ही कधी बोर्ड लावू नये. कधी 2020 नंतर परत बोर्ड लावायची गरज आली कारण लोकांना माहितीच पडत ना, त्याच्यामुळे बोर्ड लावले. पण 2020 पर्यंत आम्ही कधी एकही बोर्ड लावला बाबा बिन बोर्डाचं दुकान आहे तिथे दुकानाला नाव नाही. आडनावावर आम्हाला लोक बाबा तुमचं आडनाव काय, आम्ही ताकमोई म्हणून ताकमोईच्या दुकानात या असं लोकांनी ताकमोईच्या म्हणून लोक कस्टमरनं आम्हाला नाव दिले. मग ते आम्ही पुढे नाव पुढे घ्यायला ताकमोईच्या म्हणून. म्हणजे जर आपल्याकडे जर क्वालिटी असेल तर आपल्याला मार्केटिंग करायची अजिबात गरज नाही. आपलं काम प्रामाणिक आहे, सेवा तुम्ही लोकांना छान देता, त्यामुळे तुमच्याकडे गिऱ्हाईक आपोआप खेचून येते. मग तुम्ही ग्रॅज्युएशन केलं तर तुम्ही हाच व्यवसाय का निवडला? दुसरा नोकरी वगैरे तुम्हाला काही लागलं असतं पुढे? सुरुवातीपासून आपण ग्रॅज्युएशन अगोदर व्यवसाय करत होतो. 2 लहान भाऊ होते, आई वडील होते, मामाची साथ होते, आजोबा साथ होते. माझे मित्र 2011 नंतर पुण्यात कुठे जा बीसीए झालं माझं. 11-12 हजार होते पुण्यात काम करायचं. तिथं रूम भाडं असेल, जेवण असेल ते 7,000 रुपये जायला. त्या काळात सुद्धा मला इथं बसून 12-13 हजार मिळत होते ना. आणि 2 भावंडासोबत खाऊन पिऊन मस्त मजेत माझा दिनक्रम असायचा. त्याच्यामुळे तिकडे जाण्याऐवजी आई तर चालत तरी काय अडचण नाही. 2 भावंडासमोर होते, 2 लहान भाऊ आहे ते त्यांना व्यसन कुठं लागू नये, त्यांचं संस्कार त्यांच्यावर वेगळं घडू नये म्हणून मी हा ते निर्णय घेतला बाबा व्यवसाय बरोबर या दोघांना वाढवायचं म्हणून हा व्यवसाय निवडला आणि त्या व्यवसायात थांबलो. जो राष्ट्रीय महामार्ग इथून गेला बेगमपूर मधून त्याचा काय परिणाम आपल्या दुकानावर झाला का सुरुवातीला?
सुरुवातीला 2000 काम चालू होतं तेव्हा चांगलं जम होतं. ज्यावेळी 2022ला हा पुढे ब्रिज झाला, उड्डाण पूल झाला आणि आमचं पूर्णपणे मार्केट विस्कळीत झालं. आम्हाला लोकलचे 40-50 खेड्याचं लोकलचं गिऱ्हाईक असतंच, पण ती पण पुढं जाऊन पाणी टाकी चौक म्हणून ती तयार झालं नाही. तिथं सुद्धा कस्टमर तिथं अडवलं गेले. पण माझा एक असा विश्वास होता की बाबा आपण क्वालिटी जीवावर घेणार, आपण काय विकणार म्हणजे क्वालिटी विकणार आहे आपण. त्याच्यामुळे मला विश्वास होता की बाबा आपला अजून व्हायचं पूर्वत होईल आणि या 2 वर्षांमध्ये चांगलं पूर्वत पदावर माझं कस्टमर येत आहे. मग आलेल्या एका काकाची थोडीशी मुलाखत घेतली मी. त्यांनी मला सांगितलं की जे पहिलं तिथं म्हणजे हायवे नव्हता त्यावेळेला कोल्हापूर सोलापूर जाणाऱ्या गाड्या ते ड्रायव्हर लोक अजूनही गाडी खाली उतरून चहा पिण्यासाठी येतात. हो, 100%. आजही तुम्ही जर आजही तुम्ही माझा कस्टमर सांगतो, आम्ही सांगलीहून आलो, आम्ही कोल्हापूरहून आलो, आम्ही धाराशिवून आलो, आम्ही उमरगेहून आलो, आजही मला कस्टमर सांगोला तालुक्यात असू द्या, मंगळ तालुक्यात असू द्या, मोह तालुक्यात असू द्या, संपूर्ण पंढरपूर तालुक्यात कस्टमर असू द्या. काही कस्टमर तर आवर्जून माझ्यासाठी त्या रोडनं जायचं, मोहोळ पंढरपूर जाण्याऐवजी तर इकडून बेगमपूर मार्गे बंगाळ पंढरपूर लोक जातात चहा पिण्यासाठी, खास आवर्जून चहा पिण्यासाठी माझ्यासाठी येतात. आणि पूर्वी सीएफसीच्या गाड्या असायच्या सिमेंट वाहणाऱ्या, बाकीच्या तरकारी पिकअप असेल, इंट्रा गाड्या असतील, टमटम लोक असतील, आयशर असतील, पूर्णपणे रस्त्याला पार्किंग व्यवस्था होती. पार्किंग व्यवस्था कमी झाल्यामुळे ती कस्टमर थांबत नाही. ती लोक येतात आता पण 30-40% लोक येतात आता. तर रोडला पार्किंग व्यवस्था असल्यामुळे थोडं अडचणी आलेली आणि ती कंटिन्यू माझ्या थांबायची. रविवारी सांगोला बाजार असते, इकडून कामती, कंदलगाव, मंद्रुप ह्या भागातून, सोलापूर या भागातून ही लोक येते. आजही रविवारी सकाळी गर्दी असते, रविवारी गर्दी जत्रेसारखं स्वरूप असतं, रोज तर कस्टमर असतं. आपण क्वालिटी जेव्हा सगळं करतो. आजही मला कस्टमर म्हणतो क्वालिटी अशी नाही, सोलापूर जास्त कस्टमर असतो, माझ्यापेक्षा थांबल्याशिवाय जात नाही. आणि सगळ्याच मार्गातले माझ्या स्तरात लोक आहेत, ऑफिशियल आहेत, नोकरदार आहेत, मिडल क्लास आहेत, सगळ्याच स्तरात लोक चहा प्यायला माझ्यासाठी. कारण क्वालिटीमुळे आपण सगळ्या गोष्टी विचार करतो, क्वालिटी, क्वांटिटी आणि स्वच्छता ह्या गोष्टी जेव्हा आपण व्यवसायाचा करतो. एखादा कोल्हापूरहून एखादा ड्रायव्हर ह्या साईडने गेला, तो म्हणला मला मी फक्त चहा पिण्यासाठी खाली उतरलोय, त्या टायमाला तुम्हाला वाटलं का माझ्या प्रेमाचं माझ्या कष्टाचं सार्थक झालंय? 100%. आम्ही जी सर्व्हिस देतो त्यासाठी जर कस्टमर आम्हाला तुमच्यासाठी खास स्पेशल काम ह्याहून आपण काय दुसरं काम होऊ शकत नाही. आपल्याचं नाव झालंय. आपण अजूनही आताही तुम्ही कुठे जर कोल्हापूरला वगैरे गेला तर बेगमपूर जायचं चहा फार चांगला मिळते. असं लोक आमचे मित्र कंपनी गेले ते सांगते बाबा आमची पाहुणे तिकडे राहील, हे लोक आणि फार असं मन भरून येते की बाबाला कोणतरी आपलं विचार आपलं कोणतं नाव घेते. आमची हीच कमाई सगळ्यात मोठी कमाई. आता तुमचे क्लासमेट असतील, कोणी इथे चहा घेण्यासाठी येत असतील, तेव्हा तुम्हाला कधी अपमानास्पद वाटतंय का बाबा चहा घेण्यात? कधीच नाही. मित्र कंपनी कधीच. आपला व्यवसाय आपला शेवटी आपलं परपंच पोट भरणार आहे. आपला उदरनिर्वाहाशी प्रश्न असल्यामुळे आपण वाईट वाटायचं काय कारण नाही. आपल्याला कोणी जर काय म्हणलं तरी आपण वाईट वाटायचं कारण नाही, कारण आपलं पोट भरते. शेवटी विचार काय केला की आपण कुणाला मागा जाण्याऐवजी आपण आपल्या कष्टाने खातो ना. त्यांनी त्यांचा विचार हा वेगळा असेल, पण आपण आपल्या पद्धतीने चालवायचं की बाबा आपण पण न वागता आपण जर ठीक आहे त्यांनी त्या वाटत. पण कोणते मित्र असं मला कधी म्हणणार नाही की बाबा तुझा व्यवसाय असला लागेल, उलट चांगला करतोय, मला शुभेच्छा देते कायम, माझ्या पाठीशी कायम त्यांनी थाप टाकली, तू कर, तू काय असं वाटून घेऊ नको. असं कुठल्या मित्रांना कधी मला म्हणलं पण नाही असं किंवा ही आपण असं वाटते, असं काय कधीच असं विषय झाला. आता इथं बघतो एवढी गर्दी असते, तर आजचा तरुण जर एखादा व्यवसाय टाकायचा म्हणलं, तो पहिल्यांदा हाताखाली माणसाचा शोध घेतो आणि तुम्ही इथं तिघं भावंड स्वतः न लाजता काम करता. त्या तरुणांना तुम्ही काय सांगता? हॉटेल व्यवसायामध्ये तुम्ही स्वतः मालकच थांबलं पाहिजे. कामगारावरती व्यवसाय टिकून राहत नाही. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जाऊ, आता बऱ्यापैकी आम्ही चर्चा असते तर स्वतः मालक असल्याशिवाय ती प्रॉफिट राहत नाही. आणि स्वतः मालक असल्याशिवाय कस्टमरला ग्राहकाशी जोडलेली नाळ ती जोडली जाऊ शकत नाही. आपण कामगार लावला ते कामगारापुरतं राहते मर्यादित. आपण कस्टमर सोबत जाणार होतो. आता ते कस्टमर आपल्यापर्यंत बाबा तुमचा चहा फार चांगला आहे हे जे बोलते ते आपल्याला बोलले आपल्याला बरं वाटते आणि आपल्याला त्यात स्फूर्ती मिळते की आपण चांगलं आपण त्यांच्यासाठी काय अजून सेवा द्यावा असं वाटतं. म्हणून स्वतः मालक म्हणून काम केलं चांगले फायदेशीर आहे. शेवटी कामगार तो कामगार जेवढं सांगेल तेवढंच ऐकतो. त्यामुळे आपण जर नवीन असाल तर तुम्ही स्वतः मालक म्हणून काम करा. आता दिवसाला तुमचा किती कप चहा जातो? दुधावर हिशोब काढतात कसं काय? माझं दूध रोज 17 लिटर दूध 80 लिटर दूध जातं. 1 लिटर मध्ये साधारणतः 8-9 कप चहा होतो.
त्या हिशोबाने चालते. दूध तुम्ही कुठून घेता? म्हणजे सध्या दुधाची भेसळ खूप चालू आहे सगळीकडे, तुम्ही खात्रीने कुठून घेता? आणि खात्री ती माचरूनला आहे, वडदेवाला होती पूर्वी माचरूनला. खात्रीशीर लोक आहे, तिथे म्हशी दूध उत्पादन आहे. या ठिकाणी मी प्युअर म्हशी दूध घेतो. अजिबात 1 लिटरही कुठून भेसळ करत नाही, स्वतःही करत नाही, कुणाला करू देत नाही. अशा पद्धतीने प्युअर दूध म्हशी घेऊन वापरतो. मग जे नवीन तरुण आता व्यवसायामध्ये उतरणार आहेत, चहाच्या किंवा असतील इतर धंद्यामध्ये, त्यांना तुम्ही संयम काय असतं त्यांना सांगता तुम्ही? सुरुवातीला तुम्हाला 2-3 वर्ष स्ट्रगल असतो. कोणत्याही व्यवसायात गेलं तर तुम्हाला 2-3 वर्ष त्रास होतो. तिथून तुम्हाला रुटीन लागते. कस्टमरला काय हवं काय नको ते लक्ष तुमच्या येतं. कस्टमरला आपण विचारलं गेलं पाहिजे, बाबा कसं काय आहे का व्यवस्थित, आम्ही नवीन चालू केले, बरं आहे का, काय असेल तर स्पष्टपणे सांगा. कारण आपल्याला ती त्यांनी स्पष्ट सांगितलं तर आपल्याला सुधारणा करता येते. सुरुवातीला आम्हाला असं व्हायचं की चांगला नाही, कमी जास्त झालंय. आजही आम्ही कस्टमर विचारतो. आम्ही जरी फेमस असलो किंवा यशस्वी शिखरावर असलो तर आम्ही आज कस्टमर झाला का चांगला. दिवसभरातून आम्ही स्वतः बराच वेळा टेस्ट करून करतो की बाबा आहे का चांगला, याच्यासारखा होतोय का. आणि त्याच्यामुळं ही कायम क्वालिटी कंटिन्यू टिकत जाते आणि कस्टमरला पण वाटतो, मालक विचारतो चांगला आहे का नाही. आपण आणि जे आहे ते स्पष्ट सांगा, आम्हाला सुधारणा करता येते. आम्हाला कस्टमर बी सांगतो बाबा चांगला काय अडचण नाही, व्यवस्थित. आणि पिल्यानंतर माणूस म्हणते 1 नंबर झाला, चांगला झाला. आम्हाला त्याचं समाधान वेगळं असतं.